जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत। राज्याच्या राजकारणात कोणाचा पराभव झाला तर कोणाचा विजय झाला। महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीचा सामना झाला। महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण असताना सुद्धा महायुतीने विजय मिळवला। ज्या ज्या ठिकाणी सर्वे झाले प्रत्येक सर्वे हा महाविकास आघाडीच्या बाजूने होते। मात्र अचानकपणे या ठिकाणी निकाल आले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुपडा साफ झाला। ठाकरेंचे या ठिकाणी चांगले आमदार निवडून येतील असा अंदाज असताना या ठिकाणी केवळ ठाकरेंचे 20 आमदार निवडून आलेत। तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाचा या ठिकाणी शरद पवारांची हवा असताना त्यांच्याही पक्षाला जास्त जागा मिळाल्या आणि राज्यामध्ये एकच कल्लोळ झाला, EVM घोटाळा। याच्या विरोधात याचिका पडल्या मात्र निकाल काही लागला नाही आणि लागणारही नाही। अशातच पराभवाला न खचून जाता पुन्हा एकदा ठाकरे कामाला लागले। प्रत्येक ठाकरेंचा शिवसैनिक कामाला लागला आणि याच ठिकाणी लोकसभानंतर महायुतीचा जो विजय झाला, महाविकास आघाडीला पराभूत करून विधानसभेला सरकार स्थापन झाले आणि ठाकरेंचे लोक कामाला लागले। शिवसैनिक हा शिवसैनिक असतो, यांच्यासाठी पराभव हा नवीन नाहीच असं उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना संबोधताना सांगितलं। आणि अशातच शहापूर तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या चेरपोली बामणे ग्रामपंचायतच्या या ठिकाणी निवडणुका पार पडली। या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला। लोकसभेला विजय मिळवला, विधानसभेला पराभव झाला। पुन्हा एकदा शिवसैनिक हा कामाला लागला आणि या ठिकाणी निसटता जो विजय या ठिकाणी होताना दिसतोय, पहिला विजय ठाकरेंना या ठिकाणी बॅलेट पेपराने जनतेतून मिळताना दिसतोय। EVMच्या विरोधामध्ये या ठिकाणी भांडाफोड सुरू असतानाच हा ठाकरेंचा पहिला विजय मिळवल्याने याच नेत्याला मातोश्रीवर बोलावणं पाठवलं आहे। आपल्याला काय वाटतं याबाबत कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।